नमस्कार. आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका कार्यक्रमात पाकिस्तानबरोबर विना अडथळा संवादाचे युग संपलं आहे असं स्पष्ट परखड मत व्यक्त केलं. पाकिस्तानविषयी भारताचं परराष्ट्र धोरण काय आहे हे त्यांनी देशाला व जगालाही सांगितलं. हे बरं झालं. यालाच कणखर व व्यावहारिक धोरण म्हणतात. पाक रोज जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवतो आणि निरपराध काश्मीरी लोकांचा बळी घेतो आणि भारतीय सुरक्षांवर गोळीबार करतो. असा पाकिस्तान दहशतवाद सतत पसरवत असतो आणि तरीही त्याच्याशी आपण बोलणी करायची, त्यांना आपण टेबलावर बसून त्यांच्याशी चर्चा करायची. हे दृश्य काँग्रेस राजवटीत दिसत होतं, ते आता बंद झालं. खरं तर काँग्रेसने पाकला लाडावून ठेवलं होतं. पाकिस्तानबाबत काँग्रेस सरकार धोरण बोट चेपत होतं. इथल्या मतासाठी पाकवर काँग्रेसने कधी बडगा उगारला नाही. ते मोदीने स्ट्राईक करून दाखवलं. आजही महबूबा मुफ्ती सरळ पाकिस्तानची बाजू घेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला रोज पाकिस्तानबरोबर चर्चा करा असं मागणी करतात. भारत आणि पाकिस्तानची फाळणी होऊन 70 वर्ष झाली. आजही त्यांनी दहशतवाद सोडला नाही आणि जोपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं तोपर्यंत काँग्रेसच्या सरकारने 50 वर्ष त्यांच्याशी बोलणी केली, पण त्यातून निष्पन्न काही निघालं नाही. तरीही इतिहासामधून हे लोक काही शिकायला तयार नसतात आणि फक्त मतांसाठी अशा पद्धतीचे विधानं करत असतात. मोदी सरकार आल्यापासून तो आजपर्यंत पाक दहशतवाद सोडत नाही तोपर्यंत चर्चा होणार नाही, हे मोदींचं परराष्ट्र धोरण स्पष्टपणे त्यांनी मांडलं आणि ते ह्या देशाला फार गरजेचं आहे. एखादा देश किंवा एखादा शेजारी सतत कोरापती काढून तुम्हाला त्रास देत असेल तरीही त्याला पूजेला, जेवणाला आणि कार्यक्रमाला जर तुम्ही बोलत असाल तर तुमच्यासारखे मूर्ख आणि नादान कोणी नाही. तेव्हा मित्र, दुश्मनाला दुश्मनासारखंच वागवलं पाहिजे, त्याचे लाड करायची कारण नाही. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, पण ती काँग्रेसला समजून घ्यायची नाही आणि त्यांना फक्त मताचं राजकारण करायचं, बाकी काही देणं घेणं नाही. नमस्कार.